नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. सकाळी सकाळी मला प्लॉट मधले छोटे मोठे झाडं तोडायचे होते. आपल्या तर घरासमोर अंगणात राहिलेले झाडं खूप आवडतात, कारण निसर्गरम्य वातावरणात मस्त वाटतं. पण मला आज पूर्ण प्लॉट मध्ये घराच्या भोवताली कंपाऊंड ओढून घ्यायचं होतं. त्यामुळे तार ओढताना कडेचे मधले आतमधले झाडं मध्ये मध्ये येत होते, म्हणून तोडावं लागले. कारण तार फिटिंग करणारे आजच येणार होते. त्यासाठी मला त्यांच्या आधी सगळं साफसुथरं करून ठेवायचं होतं. माझं काम पार पडलं तेवढ्यातच फिटिंगवाले पण येऊन त्यांच्या कामाला लागले. सगळ्यात आधी गेटचं काम हातावर घेतले आणि नंतर तारचं काम, असं त्यांची प्लॅनिंग होती. गेटचा साचा बनवून घेतल्यावर लगेचच तार ओढायला सुरुवात केलो. हे काम दिसतंय तेवढं सोपं नव्हतं बरं का. 198 वॅट पॉवर घेऊन वेल्डिंग मारायला एकटेच मामा होते, पण तेच तार ओढायला आम्ही 3 जण कमी पडत होतो. जवळपास 50 फुटाचा एक बंडल ओढायला आम्हाला 1 घंटा गेला. तसंच थांबल्या थांबल्या पाणी पिऊन घेतलो आणि लगेचच दुसरं बंडल आणून त्याला जोडून घेतलो. असं करत करत टोटल 4 बंडल पार पडले. अख्खा दिवस गेला, म्हणजे पूर्ण दिवस मावळा होता. खींच दिया है और हमारे दादू को तो देखो कैसे फोन चलाता है बैठ कर दिन भर। ये देखो हमने हो गया। तरी पण एवढं काम पार पडून 20-25% काम अजून बाकीच होतं. तेवढंच 20-25% काम पार पडायला जवळपास आम्हाला रात्रीचे 8-9 वाजले होते. पण 190 फुटाचा चौरस कामासाठी काल पूर्ण दिवस लागला. पण आता आतमध्ये असलेले झाडं झुडपं वगैरे सगळे व्यवस्थित राहतील, कारण ढोरं मांजरं कुत्र्यांना मध्ये जाता येणार नाही.